हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. झी चित्रगौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण आहोत आणि आत्ता माझ्यासोबत दीपाताई आहे. खूप स्वागत राजश्री मराठी. थँक्यू सो मच. इतकी सुंदर दिसतेस ना तू. पेस्टल कलर फार भारी दिसतोय तुला. कशी आहे? मस्त आणि थँक्स. आत्ता मी बघितलं म्हणजे सगळ्या फार उत्साहात आल्यात. आपल्या बाई पण भारी देवाच्या सगळ्या महिला. तुला किती उत्सुकता आहे आतमध्ये? खूप सगळ्यांना भेटायचं आहे, पण तसं आम्ही वारंवार आमचं सगळं कम्युनिकेशन असतंच, पण घाई आहे जरा आतमध्ये जायची. कोणाला आजच्या स्टायलिंगचं क्रेडिट कोण? जिग्ना. कोण कोण? जिग्ना तिने केलं. तिने केलंय. हो. ओके, पण काही पुरस्कार सोहळ्याला म्हणजे आपण केलेल्या कामाची पोचपावती असते. एखादा पुरस्कार सोहळा म्हणजे किती पॉझिटिव्हिटी किंवा किती उत्सुकता असते जेव्हा नॉमिनेशन आपल्याला मिळतं आणि देन आपण इतकं छान तयार. खरं सांगू का, बाई पण भारीदेवाने इतकं दिलं आहे, म्हणजे जो प्रेक्षकांचा प्रतिसाद होता तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. त्याच्यामुळे सगळं काही मिळालं आहे आणि आत्ता हे मिळालं तर आपण म्हणतो ना अजून चेरी ऑन द केक. झीसोबतचं तुझं नातं आहे. तू आता इतक्या वर्षांनंतर कमबॅक केला तो म्हणजे झी मराठीवर केलास आणि चित्रगौरवमध्ये नॉमिनेशन आहे. एक डबल धमाका आपण इथे असं म्हणूया. आजवर इतके पुरस्कार सोहळे झाले ताई, कुठला लक्षात राहणारा पुरस्कार सोहळा सांग? अल्फा मराठीचा, जेव्हा मला फेस ऑफ द इयर पहिलं अवॉर्ड होतं माझं, जे झीचंच होतं, म्हणजे आत्ता झी तेव्हाचं अल्फा. क्या बात. आणि आजही पुरस्कार घेऊनच घरी जाशील. तुझ्या तोंडात साखर पडो आणि डेफिनेटली तसं झालं तर परत आपण भेटू नक्कीच. शुभेच्छा तुला आजच्या पुरस्कार सोहळ्यासाठी. ऑल द बेस्ट आणि ट्रॉफी घेऊनच बाहेर ये. थँक्यू ताई. बाय. थँक्यू सो मच.